बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है रियल चैंपियन ट्रॉफी 2026 और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचकर पहली गेंद पर एक खूबसूरत स्ट्रोक डीप स्ट्राइक कवर बाउंड्री लाइन के बाहर दर्शनीय स्ट्रोक बेहतरीन टाइमिंग इस बार भी हमारे गेंद स्ट्राइक कवर पर गेंद के नीचे खिलाड़ी ओ माय गॉड उमेश जी ये क्या हुआ ये आसान कैच था थोड़ा लेट हुए आगे बढ़ने के लिए गेंद की तरफ जाने के लिए जीवनदान बल्लेबाज को मिला स्कोर फिलहाल 6 रन बगैर किसी नुकसान के कॅच होता आणि तो कॅच ड्रॉप झाला अगदी हातामध्ये आला होता बॉल मी म्हणेन त्याला शोधत आलं होतं आणि तिथून कॅच ड्रॉप झालाय आणि अशा बॅटरचा कॅच ड्रॉप झाला की त्यांनी पहिल्याच बॉल वरती चौका ठोकलाय आणि कदाचित त्याची ऑफ साइड स्ट्रॉंग झोन आहे आणि दोन्ही बॉल देखील आपण तिथेच कनेक्ट होताना पाहिलं. सध्या आपण मॅच पाहिली तर मैत्री ग्रुप जावली आणि पश्चिम जावली असोसिएशन कास्ट सातारा अशा दोन संघांमध्ये टॉस जिंकला. पश्चिम जावली असोसिएशन कास्ट सातारा टीमने बॉलिंग घेतली आहे. हा बॉल पेटलाय आपटी बाद टाकलाय बाउन्स अधिकचा झालाय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल. उमेश आपटबार होता परंतु इथे तो आपटबार चांगला फुटला नाही कारण अगदी डोक्यावरून गेलाय चेंडू आणि त्यामुळे पंचांचा इशारा देखील आला व्हाईट बॉलचा. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 7. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल मोरूचे षटक आहे. मोरूने खूप चांगली कामगिरी केली या मोसमामध्ये. डावखुरा फलंदाज सज्ज आहे स्ट्रायकरीला. दोन्ही संघाचा इष्ट खेळाडू कंपल्सरी असेल समालोचन कक्षामध्ये. ओहो कोरबट टप्प्याचा चेंडू बुंद्यात टाकला होता. चेंडू गेला स्क्वेअर लेगला टायमिंग चांगलं झालं नाहीये. एक धाव मिळेल आणि एकेरी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रचंड वेग आपण पाहत आहोत सोनूचा आणि सध्या काय बॉलिंग केली प्रतिम बॉलिंग पहिल्या बॉलची चौकार त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत त्यांनी केलंय. ब्लॉकॉनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकला आणि साजीचं उत्तर नव्हतं आणि त्याच कारणामुळे ते एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. टोटल झाले आतापर्यंत धावा 8 धावा धाव फलक्यावरती आल्यात. P1चं पहिल्या पण पाहत आहोत जबरदस्त लढाई तुम्हाला पाहायला मिळेल कारण का एकमेकांचे खेळाडू बरेचसे ओळखतात. लोवर फुल टॉस बॉल अपील केले आणि अपील उचलून धरली आहे. फलंदाज इथे होईल आउट लेग बिफोर विकेट आणि अपीलला देखील आपण पाहिलं तर विश्वास देखील दाखवला आणि सरळ बोट आकाशाकडे केलं आणि धक्का क्रमांक पहिला मैत्री ग्रुप जावली टीमला फलंदाज झालाय बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन कंपल्सरी आहे. प्रोफेशनल तुम्ही लारा मॅच थांबवा प्लीज. मॅच थांबवा. 12th पण नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. दिवसभरामध्ये ही अनाउन्समेंट अजिबात झाली नव्हती. प्रत्येक संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये येत होता. मॅच थांबवायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन नाही आहे त्यामुळे मॅच थांबलेला आहे. चला एक खेळाडू यायचं लवकर तू बॅटिंग करताय पण तू सुरुवात अप्रतिम केली दोन्ही टीमनं. चला मॅच थांबवलं मी. चला एक खेळाडू पाठवायचा आपला एक मैत्री ग्रुप जावली टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट हवाय त्याच्यानंतर मॅच चालू करा. सेकंड विकेट बहुत ही बेहतरीन गेंदबाजी टपा खाती गेंद अंदर की तरफ आई है. इस बार मिडॉन के ऊपर से खेलना चाहते थे और मिडॉन पर खिलाड़ी तैनात था. इस बार शॉट अच्छा नहीं था टाइमिंग अच्छा नहीं था और खड़े खड़े खेलने की कोशिश. जबरदस्त इथे बॉलिंग आणि कडे कडे खेळण्याचा प्रयत्न केला तो इरादा केला होता परंतु मिडॉनला एक चांगला कॅच झाला आणि आतापर्यंत जो आपण प्रशांत सर प्रवास पाहिलाय तर बॅक टू बॅक इथे 2 विकेट गेल्यात परंतु आतापर्यंत अच्छा रात्रीमध्ये लगातार 3 विकेट आले नाहीत आणि ती संधी निर्माण झाली आहे सोनूला आणि आता सोनू घेणार का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनू आला आणि आता बॉलिंग सोनू करणार आहे. मोनूने आतापर्यंत चांगली बॉलिंग केले आणि एक व्हाईट बॉल तरी त्याच्यामध्ये आला. 8 धावा धाव फलकावरती पहिल्याच बॉल वरती चौकाराला त्याच्यानंतर 2 धावा व्हाईट सिंगल आणि बॅक टू बॅक इथे 2 विकेट आणि हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि हॅट्रिक घेणार का आजच्या रात्रीमध्ये मोनू. समोर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराज बॅटिंग साठी स्वराज म्हात्रे
चांगला इथे बॅकअप द लाईन आपण पाहिल्या. ओहो, सकमा देऊन बॉल निघाला. चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा बॅकअप मिळाला. जीवनामध्ये बॅकअप हा खूप महत्वाचा असतो आणि इथे धावा आल्या त्या 2 धावा. ओव्हरची होती समाप्ती आणि 10 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. उमेश जी आपने सही कहा, अगर बैकअप नहीं होगा ना तो आपका बैकअप हो सकता है, और ये नॉकआउट मैच है, ये लीग टूर्नामेंट नहीं है, तो ये थोड़ा ध्यान से एक बार फिर खेलना होगा आपको. इश्तियाक 7 पर की तरह स्वराज 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर नाउ स्कोर 10 पर 2. मैत्री ग्रुप एक बहुत अच्छी टीम है. दूसरी तरफ आप देख रहे हैं उनके प्रतिद्वंदी भी बहुत बढ़िया काम कर रहे हैं. काश पटार 5 ओवर का मुकाबला, गेंदबाजी में परिवर्तन. ये दर्शक देखिए, यहाँ बहुत सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं. 12:15 का समय हो गया, लेकिन अभी भी दर्शक जो है ना काफी संख्या में मौजूद हैं. नवी मुंबई में ओपन के टूर्नामेंट कम होते हैं, तो बहुत बड़ी उपलब्धि. मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा अशोक जी सकपाल साहब, जिनके नेतृत्व में ये टूर्नामेंट आप देख रहे हैं. बहुत ही शानदार आयोजन. निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 निहाल ग्रुप द्वारा बहुत ही शानदार आयोजन. और उमेश जी हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़े हुए. पहले ओवर की कहानी समाप्त हुई है, तो मेरे हिसाब से गेंदबाजी बहुत बढ़िया रही है. खूप चांगलं षटक राहिले आणि आतापर्यंत संपूर्ण आपल्याला हा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणारा बॅटर इस्ताक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्याच्या स्थितीला म्हणजे 2 विकेट लवकर गेल्या, त्याच्यामध्ये 10 धावा आल्यात. स्वराज मात्र एक बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. इस्ताक आपण पाहिलं लेफ्ट हँड बॅटर, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि पहिला बॉल आकाश सज्ज. पहिला बॉल तेच तेरा त्याने टाकलाय, परंतु ऑस्टमच्या बाहेर बॉल बराच गेलाय आणि व्हाईट बॉलचा किती कॉल आणि ते फील्ड खराब बॉल. साई कृपा चषकाचे आयोजक संतोषजी पाटील यांच्याकडून स्वराज मात्रेच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026. रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. खराब शॉट, बल्लेबाज आउट. जबरदस्त इथे बॉलिंग आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा निर्णय कुठेतरी गफलत या निर्णयामध्ये होते आणि अंगलट आलाय हा निर्णय आणि ते स्वापासा इथे झेल पकडलाय. आणखी एक धक्का क्रमांक 3 इथे लागत असताना मैत्री उजावली टीमला सध्या पण संकटाच्या पेचामध्ये अडकले आणि काय गोलंदाजी राहिले. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या बॉल वरती चौकाराला सुरुवात धमाकेदार केली होती मैत्री उजावली टीमनं. त्याच्यानंतर प्रथम कमबॅक. हा संपूर्ण आपल्याला ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण आपला हा परिसर दाखवला जातोय. हा प्रेक्षक वर्ण जिकडे तिकडे जागा मिळाली ना, तिकडे तिकडे हा प्रेक्षक राजा बसला आणि उभा राहिला. जी हाँ, आज अभी भी दर्शक काफी संख्या में मौजूद है, फिलहाल आप देख सकते हैं. और ये ड्रोन व्यू टेनिस cricket.in द्वारा दिखाया दे रहा है, इस वक्त दिया जा रहा है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला भी है और समय मैं आपको बताऊंगा. फिलहाल इस वक्त 12:20 का समय हो गया और उसके बावजूद दर्शक काफी संख्या में मौजूद हैं. निहाल चैंपियन जो हमारी टूर्नामेंट है वो देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं. ड्रोन व्यू था टेनिस cricket.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए उजेर बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी करते हैं. और फिरोज शेख के भाई मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए यंग स्टार है, राइजिंग स्टार, बहुत अच्छी बल्लेबाजी वो करते हैं. कमाल का स्ट्रोक, छोटा तीर वार करे गंभीर. हुजैर के बल्ले से गजब का स्ट्रोक, शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक. 4 रन. जबरदस्त इथे छोटा पॅकेट आणि बडा धमाका. पहिला बॉल इथे पेस करत असताना लॉंग ऑन मिड ऑनला इथे क्लिअर केल्याने पहिल्याच बॉल वरती त्याने चौका टोकलाय. सुरुवात धडाकेबाज केले आणि अशाच फटक्यांची गरज आहे, कारण का 3 विकेट कोसळले. प्रमुख 3 फलंदाज त्याच्यानंतर जबाबदारी वाढले आणि ही जबाबदारी आता खेळणं खूप महत्वाचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एकतर सिंगल आली, सेकंडचा कॉल केलं. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते और लेग बैक का इशारा किया गया और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या कुल मिलाकर 17 रन, 17 ऑन द बोर्ड. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 का लुफ्त उठाते हुए सारे दर्शक काफी संख्या में मौजूद हैं. अगदी सर, काही नियमांचं पालन करायचं आहे, काही डेडलाईन टायमिंग आपल्याला दिलं की तुम्हाला 2 वाजेपर्यंत संपूर्ण आयोजन पूर्ण करायचं आहे. यासाठी
संपूर्ण आपण पाहिलं तर ओव्हर्स इथून पुढे मॅचेस 4 ओव्हरच्या खेळल्या जाणार आहेत फायनलपर्यंत. इथून पुढे होणाऱ्या संपूर्ण मॅचेस या 4 ओव्हरच्या खेळवल्या जाणार, कारण की काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर त्या नियमांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. यासाठी नाईलाजानं संपूर्ण ओव्हर्स इथून पुढच्या मॅचेस या 4 ओव्हरच्या खेळवल्या जाणार आहेत. थँक्यू. थैंक यू किरण। अब 4 ओवर के मुकाबले ये मुकाबला समाप्त होने के बाद और फिलहाल ये दृश्य देखिए, ये दर्शक हैं क्रिकेट के दीवाने आपके स्क्रीन पर। इनके बिना टूर्नामेंट तो पूरा नहीं होगा। ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे लपक लिया कैच, बल्लेबाज आउट। स्वराज बैक टू द पेवेलियन। चौथा विकेट जल्दी गिर गया है। बहुत बढ़िया गेंदबाजी आकाश द्वारा। महत्वाची विकेट इथे स्वराज मात्र देखील बाद होतोय. काय बॉलिंग इथे आपण पाहिली स्पेल इथे सध्याच्या स्थितीला बऱ्याच वेळ काल बॉलमध्ये राहिले आणि त्याच्यानंतर रनिंग हँड कॅच इथे कंप्लीट केलंय आणि आणखीन एक धक्का क्रमांक 4 लागलाय आणि सध्या मैत्री ग्रुप जावली टीमला बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. एकाच्या पाठोमागे एकाच्या पाठोमागे एक आतापर्यंत फलंदाज कोसळले गेलेत. धाव संख्या झाली ती 18. आकाश की बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करे। स्वराज के ऊपर इनाम लगाया गया था लेकिन आज प्रदर्शन अच्छा नहीं रहा। उजेर के ऊपर सबकी निगाहें, बहुत सारे नौजवान खिलाड़ी इस टीम में खेल रहे हैं। मैत्री ग्रुप एक बहुत अच्छी टीम जरूर है। खास पटार के गेंदबाजों ने आज कासिम खास गेंदबाजी की है, बेहतरीन प्रदर्शन, सदी भी गेंदबाजी। फिलहाल इंपॉर्टेंट मुकाबला आणि सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय हे ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण परिसर आपल्याला हवे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय मैदान सजलं गेलंय, खूबसूरत और व्यंगम दृश्य इस वक्त आपके स्क्रीन पर इस खूबसूरत ग्राउंड का। लाजवाब स्ट्रोक है, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का, जसं आलं आणि त्याला उत्तर दिलं आणि बॉल निघालाय ते सीमारेषेच्या दिशेनं. मिड ऑफला क्लिअर करत असताना आल्या पावली ठोकलाय त्याने षटकार. आणि इथे गुड न्यूज येते पश्चिम जावली असोसिएशन कास सातारा टीमला जर विकेट घेतली तर विकासदादा जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे प्रत्येक विकेटसाठी. तर तू काय फटका केलाय, नजाकत, टायमिंग, ताकद, ओव्हर पिच बॉल त्याला चांगलं मॅनेज केलं आणि एकदम हवाई मेल आणि हवाई सफर इथे फटका चांगला. बॅटर शाहबाज के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, ओवर पिच गेंद थी, बेहतरीन टाइमिंग। इस आंखों में चमक दिखाई दे रहे हैं, आत्मविश्वास, गेंदबाज के आत्मविश्वास के ऊपर ये हमला, ये वार, पलटवार। स्कोर 20 मैत्री ग्रुप। आकाश 1 ओवर 12 रन और 2 सफलता। ये खूबसूरत नजर आप देख रहे हैं, ड्रोन व्यू निहाल चैंपियन ट्रॉफी का ग्राउंड है और 40 फीट का ये होर्डिंग भी कमाल का है। साहिल होते हैं ना हमारे साथ तो कमेंट्री करने के लिए मजा आता है। किरण मस्कर साहब, ये बहुत बड़ी उपलब्धी है, 40 फुटाचा होर्डिंग तुम्ही घेऊन आलाय, पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळतं आणि स्पर्धेचं आयोजन अप्रतिम झालं, यात काही शंका नाहीये। वक्रतुंड आठ, तुमचे मनापासून धन्यवाद। हा थांबेल की नाही होर्डिंग असा प्रश्न पडला होता, पण प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर सर्व काही शक्य असतं। बघा पहिल्यांदाच एवढा होर्डिंग लावला जातोय। एस्टेनच्या मागे बॅकफुटला गेला फलंदाज आणि खूप चांगला फटका खेळलाय उझेर शेख मैदानावरती। शानदार बॅटिंग करत असताना उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा मुळीच नसते। उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा मुळीच नसते, ते पडतात, ते घडतात आणि मैदानावरती एकटेच नडतात। हा हुजेर आहे, रायझिंग स्टार आहे, जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानावरती युवाची हवा आपल्याला पाहायला बोलते। हुजेर काय फटका खेळला, अगदी पुढ्यात बॉल पडला आणि त्याच्यानंतर बॉलने वेग घेतलाय आणि बॉल थांबलाच नाही आणि बॉल केलाय थेट सीमारेषेच्या दिशेने। 4 धावा आल्यात, टोटल झाला 19 धावा फलकावरती 28 धावा कुठेतरी डगमगला होता टीम, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक भर तयार। आणखीन घेते चांगला स्ट्रोक कॅप मध्ये ढकललाय, फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत, चांगली फिल्डिंग होते। उमेश, मला आठवतं 2 वर्षापूर्वी राजेंद्र सनप मेमोरियल स्पर्धेच्या निमित्तानं हुजेरला संधी मिळाली होती आणि काय बॅटिंग केली होती त्यानं। फाईन लेगला फटके चांगले खेळले होते, मिड विकेटला चांगले फटके खेळले होते आणि मग त्याच्यावरती बक्षिसांची खैरात झाली होती।
आता राजेंद्र सानप मेमोरियल ही स्पर्धा देखील खुल्या गटामध्ये खेळली जाते, अखिल भारतीय स्तरावरती खेळली जाते. याही वर्षी ती स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. 29ला 4 सीट षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यानंतर किरण मस्कर यांच्याकडून एक अनाउन्समेंट झाली, मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट झालेली आहे. यापुढचे जे सामने आहेत ते 4 षटकांचे होणार आहेत. मैत्री ग्रुप 29 किरण मस्कर आणि त्याचबरोबर स्पर्धेचे उद्घाते अशोकजी सकपाळ साहेब, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे शिल्पकार. नवी मुंबईकरांसाठी अशोक सकपाळ साहेब तुम्ही एक पर्वणी घेऊन आलेला आहात. आपण यासाठी खास आहात, आपण आमच्यासाठी बॉस आहात. स्पेशल देखील आहेत. टोटल झाले द फलकेवरती चांगली आता बॅटिंग होत आहे. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो चांगल्या वनडर फॉर्म मध्ये दिसला. आल्या पावती षटकार ठोकला होता आणि इथून पुढे धावांची गरज आहे. बॉलर तयार. हो काय पाऊल टाकलाय. वेग 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 प्रचंड वेग आणि नियंत्रित टप्पा तिथे पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येत असताना चांगला बॉल. निश्चितच अप्रतिम या ठिकाणी कामगिरी देखील होते, चांगलं बॅटल देखील रंगते. किरण मस्कर आणि अशोकजी सकपाळ साहेब सध्या चर्चा करत आहेत. मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे, सुपरिचित आहेत. नियोजनाचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशोकजी सकपाळ साहेब, तुमच्यावरती कॅमेरा आहे. याचं कारण आहे आज या तमाम प्रेक्षकांसाठी निश्चितच तुम्ही पर्वणी घेऊन आलेले आहात. तुम्ही मास्टर माइंड आहात, तुम्ही किंग मेकर आहात, तुम्ही या स्पर्धेचे शिल्पकार आहात, तुम्ही या स्पर्धेचे उद्घाते आहात. नवी मुंबईच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी तुम्ही घेऊन आलात. तुम्ही आमच्यासाठी सर्वांसाठी दिल की धडकन आहात. अशोकजी सकपाळ साहेब डॅशिंग देखील आहेत. अशोक दादा सकपाळ पाहू शकाल पण किंग मेकर यावेळेस बॅटनं बॉल निघाला आणि ती चांगली फिल्डिंग सिंगल येते या बॉलवरती. परंतु किंग मेकर अशोक दादा सकपाळ यांची स्पर्धा आणि या स्पर्धेला आलेले सर्व जनक आपण पाहिलं जे प्रेक्षक आपल्या राज्याला पाहायला मिळतात. किंग मेकर अशोक सकपाळ बॉस, दी बॉस. सर तुम्ही आमच्यासाठी खासम खास आहात, नवी मुंबईच्या प्रेक्षकांसाठी खासम खास आहात. तुमच्यामुळे आज अखिल भारतीय स्तरावरील दिग्गज खेळाडू पाहण्याची संधी आम्हाला मिळाली, म्हणून आमच्यासाठी तुम्ही खासम खास आहात. अशोक सकपाळ द बॉस. या मॅचच्या दिशेनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा झाल्या तर 31. 4 फलंदाज लवकर बाद झाले. या ओव्हरमध्ये आल्या तर एकूण 7 धावा. विकेट आले नाहीये. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि असं वाटलं कुठेतरी की धावसंख्या जास्त वाढेल, परंतु नाहीये. 5 बॉलच्या वाटीमध्ये त्याच्यानंतर फक्त 3 धावा दिल्यात आणि 31 धावा धावफलक्यावरती आल्या. धावफलक्यावरती चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल, परंतु जो बॅटर मैदानामध्ये छोटा पॅकेट आणि बडा धमाका आतापर्यंत इम्प्रेस केले सर. अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती. किरण मस्कर नियोजनाचा बेताज बादशाह. किरण मस्कर आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि त्यांच्या बरोबरच द बॉस किंग मेकर अशोक जी सकपाळ साहेब. हर मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, हर मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, हर जिंदगी का कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं यूं ही मोड़ पर, लेकिन अशोक जी सकपाल साहब आप जैसा कोई अनमोल नहीं होता, आप जैसा कोई अनमोल नहीं होता. जब तक आपके है आप, जब तक है आपकी जवानी, जब तक है आपकी जवानी तब तक है अशोक दादा सकपाल आपके लिए ये सब दुनिया दीवानी. और क्या ये कहानी है, क्या ये कहानी है. निहाल चैंपियन ट्रॉफी फिलहाल इस वक्त अगर देखें तो बढ़िया खेल भी चल रहा है, वहां पर भी हमारी निगाह रहेगी. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. निहाल ग्रुप प्रेजेंट निहाल चैंपियन ट्रॉफी 2026. इस वक्त अगर देखें तो स्कोर फिलहाल 31. टप्पा खाते उछाल मिला, हल्का सा अपील कर रहे हैं विकेट के पर बॉलर, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. इस वक्त बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज शाबाज, जिनके ऊपर निगाह. एक तरफ बल्लेबाजी करते बल्लेबाज उजैर शेख, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी करते हैं. कमाल के स्ट्रोक इनके पिटारे से आते हैं और सारे स्ट्रोक खेलते हैं, उतनी क्षमता उनके पास. वीरू पासवान साहेब यांच्या माध्यमातून आमच्या सर्व समालोचकांसाठी 500 रुपयाचं प्राइज आलंय. थँक्यू सो मच वीरू पासवान साहेब, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सध्या त्यांना स्क्रीनवरती दाखवलं जाईल. वीरू पासवान साहेब यांना 500 रुपीज आपण पाहिले तर आमचे सगळ्या समालोचक मित्र परिवारासाठी. आता 5 जण आज आहेत, याची किंमत वेगळी असते, समालोचकांना माहिती आहे, म्हणजे हे 500 रुपये वेगळे असतात. थँक्यू सो मच कॉमेंटेटर्स.
सगळ्यांसाठी आले. थँक्यू. पासवान साहेब धन्यवाद. हे 500 नाही येत किरण, अतिशय महत्वाचा बस फटका देखील केला, परंतु क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं आहे. लॉंग ऑफ मध्ये रनिंग कॅच, हा रनिंग कॅच आहे, स्टनिंग कॅच आहे. फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग आणि हा फटका देखील खूप चांगला होता. त्याच्यानंतर झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे कॅच पकडलाय. हे किती आउट झाले रे भाऊ? 5वा धक्का लागलाय. किरण मस्कर आपल्या स्क्रीनवरती आहे. स्पर्धेचं आयोजन जबरदस्त आहे, त्यामुळे काय या ठिकाणी लाईन बघा, tenniscricket.in कडून तुम्हाला एक लाईन आली आहे. एक खूप चांगलं स्टेटमेंट आहे. किरण मस्कर नियोजनाचा बेताज बादशाह. थँक्यू सो मच. जे ऑर्गनाईज केलंय पूर्ण मॅनेजमेंट आपण पाहिलं किरण मस्कर सर यांच्या माध्यमातून केलेलं आहे. कशा पद्धतीनं आयोजन करायचं आणि ते खूप चांगलं. पहिला पण संधी पश्चिम महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहिलं आज देखील पश्चिम महाराष्ट्राचे खेळाडू आणि ओपनचे खेळाडू एकत्रित खेळत आहेत आणि हा वेगळा एक प्लॅटफॉर्म अशोकदादा सकपाळ यांच्यामध्ये एक संकल्पना आणली आणि त्याच्यानंतर हा सत्यामध्ये उतरलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैच कडे. तिथे धावा झाल्या ते एकूण धाव फलकावरती ते 32 धावा. थ्रोन व्यू देखिए, जिस तरह से ये मुकाबला है, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा उजैर का, लेकिन उनका विकेट गिरा है. प्रदीप जिनके ऊपर दारोमदार महेश गेंदबाजी कर रहे हैं. महेश का बहुत महत्वपूर्ण ओवर है. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. ऑन पर खेलना चाहते थे, डायरेक्ट हिट करने की कोशिश, कामयाबी नहीं मिली है. ओवर थ्रो हुआ, इसका फायदा दोनों बल्लेबाज उठाएंगे. दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. चौथा ओवर प्रगति पर, स्कोर 34, 5 विकेट के नुकसान पर यह मंच है. इथे हे मान्यवर आपल्याला बघायला मिळतात. अगदी मान्यवर तुम्हाला बघायला भेटतात. आमच्या महाबळेश्वर तालुका सभापती सन्माननीय संजयजी मोरे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य अजितजी सपकाळ साहेब आपण तर आमच्यासोबत अगदी मागे जोडलेले आहेत. त्याचबरोबर हॉटेल उज्ज्वला प्रमोदजी कदम साहेब आणि आमच्या हॉटेल लेक व्ह्यूचे मालक सागरजी कदम साहेब आणि आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब, आनंददादा सपकाळ साहेब, विशालदादा सपकाळ साहेब, हे संपूर्ण आपण पाहिले तर VIP स्क्रीनवरती पाहत आहे. आनंददादा सपकाळ साहेब यांचं खऱ्या अर्थानं कौतुक यासाठी करेल कारण की त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या बागे ताकदीनं नेहमी उभे राहिलेत आणि प्रतापदादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रदीप यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज आहे. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात पुन्हा. 34 धावा धाव फलकावरती. महेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती समोर असणार. प्रदीप करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलचा तिचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक बीट थोडासा चाललाय आणि तिथून मात्र बॅकअप चांगला मिळाला. एकच धाव मिळते. हो इथे मिस फील्ड होत आहे. एकीच दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करत असताना 2 धावा त्याला थोडं इथे पाहायला मिळाला आणि एक धाव तुम्हाला वाचवावे लागते. एक धावेसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. किशोर दादा, संतोष दादा या सर्वांना तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं आमच्यासोबत जोडले गेलेत. योगेश मोरे हे संपूर्ण आपण पाहिले तर प्रमुख आयोजनाच्या टीममध्ये बॉबी दादा मागे तुम्ही पाहताय, प्रदीप दादाला पाहताय, हे सगळेजण आपण पाहिले तर प्रमुख आयोजकाच्या टीममध्ये आहेत. त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर मेघ मल्हार गृह संकुलनचे आपण पाहिले तर सदस्य सन्माननीय गणेशजी उरसारी साहेब, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. विनंती करेल साहेब आपण या आणि अर्थातच सन्माननीय अधनीय किशोर दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. बिहाइंड द कर्टन एक पडद्याच्या मागे महत्वाचा सन्मान अतिथी कक्षामध्ये. 36 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36/5. हा सन्मान घेतले जात आहेत काही. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आम्ही तुमच्याकडे येतोय. सन्मान घेतला जातोय मेघमल्ला गृह संकुलनचे आमचे आदरणीय गणेशजी उरसारी साहेब यांचा. थँक्यू सो मच. सौया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आणि क्लीन बॉल झालेले आहेत. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत. मैत्री ग्रुप जाऊदे टीमला प्रशांत सर बांधून ठेवलंय. जी हाँ, कोई आज़ादी नहीं है और विकेट रेगुलर इंटरवल में आ रहे हैं, तो वो थोड़ी तकलीफ वाली बात रही है बल्लेबाजों के लिए. नयन सकपाळ सध्या आपल्या स्क्रीनवरती आणि ते सहकार्य करत आहेत. सर्वात महत्त्वाचं काय आज स्कोर कमिटीमध्ये आहेत, आयोजकांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला tenniscricket.in माध्यमातून डिजिटल स्कोरिंगचं काम देखील नयन करतात. नयन थँक्यू सो मच. नयन सकपाळ थम्सअप. मिस्टर टेनिस क्रिकेट
डॉट इन अशी त्यांची ओळख आहे. आणि मला वाटतं पहिला कॅमेरामॅन नयन सकपाळ. सो या मॅचच्या दिशेनं दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. संड सिराज मैदानाच्या आतमध्ये. ओहो पुन्हा एकदा बॅटची कडा बघ्याचा सारा. आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक बाद. निमेशच्या खात्यामध्ये विकेट. बल्लेबाज जो है ना प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहा है. आप काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे. प्लेड ऑन बल्लेबाज, गेंद बल्ले को लगी और उसके बाद में मिडिल स्टंप की तरफ आई है. तो दबाव बढ़ रहा है बल्लेबाजी के ऊपर. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, सही दिशा के साथ, सही सोच के साथ, सदी गेंदबाजी रही अभी तक. और मैत्री ग्रुप की अगर बात करें तो उमेश इस वक्त बैकफुट पर हैं. बरोबर आहे, बॅकफुट वरती आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले आणि येणाऱ्या फलंदाजाला थांबावं लागेल. परंतु 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. 36 धावा धावफलकावरती आलात, परंतु एखाद जर 50 किंवा 55 धावा झाल्या ना तर या मॅचमध्ये मैत्री जावली ही टीम फाईट करू शकते. कारण का त्यासाठी टीममध्ये ताकदीचे गोलंदाज आहे. परंतु आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकाला साथ दिली आहे. प्रत्येकाने आपलं पहिलं पावलावरती पाऊल ठेवून ॲक्शनला ॲक्शन खूप चांगल्या पद्धतीने दिलं आहे आणि साथ देखील चांगली मेंटेन ठेवली आणि त्याचमुळं आतापर्यंत 7 फलंदाज तब्बल बाद केलेत. सध्या आपण प्रेक्षक पाहू शकता, काही जणांकडे खुर्च्या आहेत, काही जणांकडे खुर्च्या नाही आहेत. आणि अशा वेळेला हे प्रेक्षक या ठिकाणी पाहू शकता, पापण्याने प्रश्न पडलाय, उघडावं की मिटावं, उघडावं की मिटावं. काही प्रेक्षक बघा, पण घरात जायचं नाही बाबा, घरात जायचं नाही. मैदानावरती अगदी सकाळी 4 वाजले तरी सामने बघायचे. अगदी काही झोपलेत, काही बसलेत, जागा मिळेल तिथे बसलेत. कसाकस पूर्ण आहे अगदी हे मैदान अवतीभोवती आपण पाहिलं प्रेक्षक राजा पाहायला मिळतोय. चांगली इथे मॅच रंगत असताना 36 धावा धाव फलकावरती. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय, अगदी धावत पळत बॉल वरती गेलेत आणि तोपर्यंत एकच धाव. एका दुक्का से काम नहीं है बनने वाला, एका दुक्का से दाल नहीं डलने वाली है. इस मैच को जीतना उस मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. चांगले इथे आतापर्यंत बॉलिंगचा स्पेल निमितचा राहिला. खास पटार के गेंदबाजों ने बहुत ही खासम खास गेंदबाजी की है. स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग, जस्ट पिचिंग आउट ऑफ द स्टंप. Batsman shuffling out of the stump and looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. संपूर्ण प्रेक्षक राजा दाखवला जातो. काही हात करतायत, काही एन्जॉय करतायत. टोटल झालं 29 धावा. डॉटला चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली, एक धाव फक्त दिले. बॉलर तयार. त्यावेळेस लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय, ऑन साईडला बॉलला टर्न केलं, एक सिंगल मिळते. डीप मधून चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. लाजवाब आतापर्यंत सर्वाधिक लो स्कोरचा मॅच आपण पाहतोय. 38 धावा धाव फलकावरती. तो आने वाले मैच के बारे में भी चर्चा हो सकती है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला होगा. निमेश का ये ओवर, कमाल की गेंदबाजी, लगातार 2 विकेट, उसके बाद में सिंगल लिया गया, बिंदी गेंद. ये दर्शक हैं. व्हाइट बॉल, मिस्टर रेस्टा के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 39, 7 विकेट के नुकसान पर. ओवर 5वां, आखिरी ओवर प्रगति पर है. आखिरी ओवर में बेहतरीन गेंदबाजी अभी तक रही है. और उमेश कोई चौका छक्का नहीं है इस ओवर में. नाहीये चौकार षटकार नाहीये, 2 बॅक टू बॅक विकेट आला. परंतु या बॉलवर षटकार आला तर मॅचला मजा येईल. परंतु नाहीये. पुन्हा एकदा बॉल ब्लॉक ऑन सॉल, परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे मिळते. बघता बघता 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री ग्रुप जावली संघ पोहोचलाय. तो एकूण 40 धावा, 7 फलंदाज तब्बल बाद झालेत. 40 धावा धाव फलकावरती 41 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण आपण व्यासपीठ दाखवलं जातोय, प्रेक्षक राजा संपूर्ण दाखवला जातोय. जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहत आहोत. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी T026 पर्व क्रमांक 3 आपण पाहत आहोत. जबरदस्त ही स्पर्धा संपूर्ण प्रेक्षक राजा अशोकदादा सकपाळ यांची संपूर्ण आपण पाहिली. कोर कमिटी यांनी देखील खूप चांगली मेहनत घेतली आणि आज आपल्याला एक मोठी दमदार या नवी मुंबई नगरीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. 40 धावा झाल्यात, 41 धावांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा कारण का वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि 2 वाजेपर्यंत ही आपल्याला स्पर्धा संपूर्ण करायची आहे. उमेश, बैटिंग करके अगर बात करें तो उजैर शेख ने 12 रन बनाए. बहुत ही शानदार बल्लेबाजी इनकी रही.
बाकी बल्लेबाजों ने निराश किया। 7-0-0-2-7-3-0-2। ये कोई टेलीफोन नंबर नहीं है। इस वक्त बल्लेबाजी अच्छी नहीं रही है और उसके कारण स्कोर 40-7 विकेट के नुकसान पर 41 रनों का टारगेट है। थँक्यू कॉमेंटेटरी टीम आणि काही महत्त्वाचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. या सोहळ्यासाठी आपण पहिले तर उपस्थित राहिलेत आणि मी सन्मान घेण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख अर्थातच अशोकदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांवरती चालणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक म्हणजे सन्माननीय आदरणीय महाबळेश्वर तालुका सभापती संजयजी मोरे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची आपुलकीची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचा आपुलकीचा सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट. खूप खूप धन्यवाद. आपण या सोहळ्यासाठी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, यासाठी यथोचित आपला आभार व्यक्त केले जातात. मनापासून खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती आज जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय अजितजी सपकाळ साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. आदरणीय अजितजी सपकाळ साहेब, विनंती करेल आपणही या आपलाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय अजितजी सपकाळ साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेचे भाग्यविधाते, स्पर्धेचे सर्वे सर्वा उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हे महत्त्वाचे सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी हॉटेल उज्ज्वलाचे ओनर सन्माननीय प्रमोदजी कदम साहेब ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. आणि त्याचबरोबर हॉटेल लेक व्ह्यूचे मालक सन्माननीय सागरजी कदम साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. या सर्वांचा आम्ही मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब, विनंती करेल आपण बसून घ्यावं. आदरणीय विशाल दादा, आपल्या शुभ शेख सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्माननीय राजेशजी सपकाळ साहेब, विनंती करेल आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वेलकम, सुस्वागतम. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, आपलं मनापासून आभार. आपल्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील सामन्याकडे आम्ही लगेच वळतोय. या मॅचच्या दिशेनं 41 धावांचं लक्ष असणार आहे. पश्चिम जावली असोसिएशन का सातारा या टीमला आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. स्ट्राईक एंडला रोहित असणार आहे, दुसऱ्या एंडला बॅटर निमेश आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी कसरत असणार आहे, कारण की डावा जर जेव्हा लोअर स्कोअरच्या मॅचेस असतात ना, तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतात, तुम्हाला गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतात, किंबहुना तुम्हाला फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला आणखीन तुम्हाला तुमचा बेस द्यावा लागतो. आणि तेव्हा या मॅचेस या अशा प्रकारच्या जिंकल्या जातात. आणि असं काही घडणार का हे देखील पाहिलं जाईल. जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास नहीं है इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला. जो रन है आपके पास वही बैंक बैलेंस आपके पास वो बेहतर है. वो एक बार फिर विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा इस मुकाबले में. आपको बनाने पड़ेंगे बल्लेबाज, बतौर बल्लेबाज रन बनाने पड़ेंगे, बतौर गेंदबाज आपको विकेट लेने पड़ेंगे. और यही बैटल है, गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग. विशाल गेंदबाजी कर रहे हैं रोहित और निमिष की जोड़ी मैदान के अंदर. और ये जोड़ी जो है ना, टूर्नामेंट के आयोजन करता अशोक जी सपकाळ साहब और किरण मस्कर इस वक्त चर्चा कर रहे हैं आने वाले दिनों में क्या और बेहतर आप कर सकते हैं. आणखीन इथे एक जबरदस्त आहे, कारण का पुढच्या वेळेस आणखीन काहीतरी नवीन घेऊन येतील आमचे अशोक दादा. याच्यामध्ये तीळ शंका नाही. पहिल्याच बॉलवरती एक आलंय विशाल, पुन्हा एकदा निमेश असणार आता स्ट्राईक एंडला. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा तितका संपर्क नाही. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल राहिला आणि या बॉलवरती एक सिंगल धावित असताना. दोबारा आप देख सकते हैं ये हमारे आयोजन करता अशोक जी सकपाल साहब
निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 ये पिक्चर सुपर हिट हो रहा है। दर्शकों का जबरदस्त सपोर्ट। मैत्री गुप्त की तरफ से विशाल गेंदबाजी कर रहे हैं। रोहित इस वक्त स्ट्राइक रेंज पर। रिवर्स स्वीप हवा में गेंद, पॉइंट के खिलाड़ी दायरे के अंदर ओवर द टॉप गेंद को खेला गया है, लेकिन बहुत ऊपर गेंद चलेगी थी। बेहतरीन फील्डिंग, गेंद का पीछा किया गया। 3 रन मुकम्मल करेंगे। विकेट के पीछे अच्छी दौड़, साज बास तास 3 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल 5 रन बगैर किसी नुकसान के। 3 धाबा इथे पळून काढल्यात बॉल क्रमांक 3 वरती. चांगला इथे जो निर्णय चांगला घेतला होता, पण त्याच्यानंतर आउटफील्ड थोडी आपण पाहिली तर स्लो झालेली आहे आणि चांगलं बॅकअप मिळालं. त्याच्यानंतर गुड रन इन द बिटवीन द विकेट. चांगले इथे 3 धाबा घेतल्यात आणि 3 धाब्याच्या मदतीनं टोटल झाल्या 5 धाबा. सुरुवात चांगली केली मी म्हणेन, परंतु विकेट घेणं खूप महत्वाचं असणार आहे विशालला. त्यावेळेस फटका चांगला आहे, फिल्डरला बॉल शोधत चालला. आणखीन इथे एक सिंगल येते. चांगली बॉलिंग आतापर्यंत मेंटेन होत राहिलंय. फिलहाल वो सिंगल भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। रोहित 4 पर खेल रहे हैं, निमेश 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन गेंदबाजी करे विशाल। फ्लाइंग टिपर खिलाड़ी है, गली है, पॉइंट है, स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी मिड ऑफ पर है क्योंकि पावर प्ले चल रहा है। ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे ऑन साइड पर। बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर बीट हुए, फाइनल के खिलाड़ी बीट हुआ और गेंद बाउंड्री के बाद 4 रन। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. चांगला इथे बॉल त्याच्यानंतर पिक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर इथे बीट झाला आणि रक्षक बीट आणि शॉर्ट थर्ड मॅन आणि तिथून मात्र बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप मिळाला धाबा ते 4. चांगला इथे चौकारत असताना बोनसच्या पॉईंट माध्यमातून मला एज लागली आहे रोहितच्या बॅटला आणि तेव्हा तो चौकाराला. 3 बॉलच्या पाठीमागे 8 धाब्याचं योगदान त्याचं राहिलं आणि टोटल 10 इथे धाबा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात इथे करून दिले दोन्ही बॅटरने. आणखीन घेते ब्लॉक ऑनचा बॉल परफेक्ट जॉकर टाकला मिड ऑफला. स्वराज मात्र होते आणि बॉल होता तो निसट आणि पुन्हा एकदा एक सिंगल इथे रन कंप्लीट करत असताना ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात. पश्चिम जावली असोसिएशन खास सातारा संघ पोहोचला 11 धाब्यांवरती. येणारे 24 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता. फिलहाल ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए। मैत्री ग्रुप और खास पठान। समय ज्यादा नहीं लेना, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। ये मुकाबला समाप्त होने के बाद 4 ओवर के मुकाबले होने वाले। स्कोर 11 बगैर किसी नुकसान के। 41 रनों का टारगेट है। निहाल चैंपियन ट्रॉफी 2026 बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर। 2 टीमें हैं, बहुत सारी यंगस्टार खेल रहे हैं। सिराज को मौका मिला, इस वक्त अपने बॉलिंग मार पर बहुत तैयार। बल्लेबाज की बात करें तो रोहित 9 पर बल्लेबाजी करे, 4 गेंदों का सामना किया। निमिष 2 पर के अंदर, यह दूसरी पारी है। 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर। ऑफ साइड पर कितने खिलाड़ी देखिए, फ्लैग स्टिप पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, अब मिड ऑफ पर दायरे के अंदर खिलाड़ी है। और चर्चा हो रही है, सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन उमेश चर्चा ज्यादा ही होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती ना तो खर्चा होता है। बिल्कुल बिल्कुल चर्चा होती है तभी तो खर्चा होता है. देखते इस तरीके से अब सिराज के हाथ में गेंद है. रोहित स्ट्राइक के ऊपर अच्छी बल्लेबाजी भी तक कर चुके हैं. इस बार देखिए बड़ा शॉट खेल चुके हैं, लेकिन उड़ान काफी और दूरी कम है. स्वराज मात्र के हाथ में गेंद, अच्छा कैच और पहला झटका लगता हुआ पश्चिम जावली एसोसिएशन कासातारा टीम को. बल्लेबाज निमिष गॉन, रोहित गॉन हो चुका है. हवा में तनाव साफ महसूस हो रहा है, अब धड़कने बेकाबू है। ये विकेट जो है ना ऊर्जा देगा गेंदबाज को, पूरी टीम को ऊर्जा देगा। और आपने कहा कि विकेट जो है ना गुच्छे में चाहिए, और वो गुच्छा जो है ना अंगूर का होना चाहिए, तब जाकर बात बनेगी। बिल्कुल बिल्कुल, मेरे को केले का गुच्छा कम होता है, अंगूर का गुच्छा ज्यादा होता है. और ये अच्छा कैच अब स्वराज मात्रे का. काफी देर हवा में गेंद थी, उसके बाद देखिए स्वराज मात्रे इनफील्ड के बाहर है और ये अच्छा कैच लगता है, पहला झटका लगता हुआ और नए बल. इस तरीके से जब विकेट लेंगे ना आप, यानी कि विकेट भी लेना है आपको और डॉट कैन भी डालना है, तब इस मैच को आप फाइट कर सकते हैं, इस मैच को आप जीवित रख सकते हैं. आने वाले गेंदे 23 में जीतने के लिए 30 रन की आवश्यकता. बिंदी गेंदे चाहिए, विकेट चाहिए। बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं। देखिए आपको समय भी दिया गया, वक्त भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। ये खूबसूरत नज़ारा देखिए। अब दर्शक, खेल हो रहा है आकर्षक, जब खेल होता है आकर्षक तो दर्शक भी हमारे साथ जुड़े रहते हैं। आज देखिए दर्शक काफ़ी संख्या में मौजूद हैं मैदान के चारों ओर, जहाँ जगह है वहीं पर दर्शक आप देख रहे हैं। समय ज़्यादा जा रहा है, वक्त ज़्यादा नहीं जाना चाहिए,
टाइम इज मनी, एवरी डॉट बॉल, हर डॉट बॉल की कीमत सोने की होगी। बिल्कुल हर डॉट गेंद सोने की होगी, क्योंकि कोई सोना भी नहीं चाहता। डॉट गेंद फेंकेंगे तो आप इस मैच में जीवित रख सकते हैं, लेकिन कोई सोना भी नहीं चाहता और ये खूबसूरत नमा खोना भी नहीं चाहता। बिल्कुल बेटे, आज के साल में पहली बार इतने दर्शक देखे, लेकिन क्या कमाल का ये शॉट, खूबसूरत शॉट। उसी के बतौर ये अच्छी फील्डिंग यहाँ पे करते हो डीप स्टैक ओवर में, और उसी के साथ 2 रन आसानी के साथ मिल जाएंगे। उजेर बहुत ही शानदार खिलाड़ी है, जबरदस्त फील्डिंग भी करते हैं। स्कोर 13 रन, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। सिराज गेंदबाजी कर रहे हैं। निहाल चैंपियन ट्रॉफी 2026, ये ट्रॉफी जीतने के लिए मैदान के अंदर मशक्कत हो रही है। निमिष 2 पर किधर है, आकाश 2 पर बल्लेबाजी कर, स्कोर 13 रन। सीधे बल्ले से खूबसूरती के साथ खेल दिया खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर, इनके पास कोई मौका नहीं है। बजेगी छिट्टी, बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर, और ये लगा शानदार 4। कमाल का ये शॉट, लेन गेंद थी, उसको पिक कर दिया। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी थोड़े से दूर थे, आने का प्रयास तो किया था, लेकिन गेंद यहाँ पे बाउंड्री के बाहर मिला, मौका दिया, टोका। 4 रन मिल चुके, 17 रन स्कोर घाट के ऊपर। बढ़िया गेंद थी, बहुत अच्छी गेंद। ये लड़ाई किस लिए चल रही है? ये लड़ाई ना इस खूबसूरत ट्रॉफी के लिए, ये ट्रॉफी जीतने के लिए आप यहाँ आए हैं, मशक्कत कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं, और इस वक्त मजा आएगा। आणि ही ट्रॉफी देखील पहा, अगदी वेगळी आहे। आपला हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र आहे। ओहो, आणि मावळे मैदानावरती लढतायत, इतिहास घडवतायत। अत्यंत महत्वाचा हा षटकार, चौकार की षटकार आलेला आहे। या षटकाला धावसंख्येला आकार आलाय, प्रेशर रिलीज करणारा षटकार आहे। कमाल की बल्लेबाजी आकाश के द्वारा, ख्याल स्टंप के काफी थोड़ी बाहर गेंद थी, बल्ला घुमाया और 6 रन पा लिया। कमाल की आकाश, और आकाश फिलहाल इस रात को दिखाते हुए, चांद को मिला चंद्रयान और गेंद को दिखाया ये आसमान। खूबसूरत ये स्ट्रोक, ताकतवर स्ट्रोक, टाइमिंग, ताकत और नजाकत। गेंदबाज फिर एक बार तैयार। ओह, और एक गेंद जाएगी, न शोना न बाबू न मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लगन्ना। आज की रात में डांस करती है तमन्ना, तंबाकू खाना है तो लगना पड़ता है चुन्ना, फिर गेंद जाएगी टुन्ना 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 टुन्ना। 4 रन। हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना। जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना। वाह मुन्ना माँ, क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं। निमिष और आकाश, जकास। अगर अनिल कपूर होते ना तो आकाश को बोलते जकास। 27 पर 1। कमाल की बल्लेबाजी आकाश के द्वारा, 5 गेंदों में 16 रन की ताबड़तोड़ बैटिंग अभी भी कर चुके। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, और निहालला दाखवलं जाते सध्या स्क्रीनवरती। निहाल आपण पाहिलं तर सध्या स्क्रीनवरती पाहतोय, आणि अशोकदादा सपकाळ साहेब यांचा अगदी लाडका चिरंजीव, आणि त्याच्याच नावानं 5 स्टार रेस्टॉरंट, आणि त्याच्याच नावानं आपण पाहिलं तर अर्थातच ही स्पर्धा खेळवली जाते। निहाल अशोक सपकाळ यांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे। किरण, येस, निहाल आपल्या स्क्रीनवरती होते, त्यांचे आता पापा पण आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर बॉबीला देखील आपण पाहू शकता। या चेंडूनंतर आपण पुन्हा एकदा चर्चेच्या निमित्ताने येतोय पुन्हा एकदा। कबरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉबी आणि निहाल। निहाल चॅम्पियन ट्रॉफी बेमिसाल, आणि आता व्यासपीठावरती आहेत अशोक या. सकपाळ। ही एक जबरदस्त टीम, प्रकाशजी माने सर यांनाही पाहत आहे, खजिनदार जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती, आणि पिता पुत्र यांनाही तुम्ही पाहिलं। थँक्यू। इस टाइम स्ट्रोका बाबे गेंद स्क्वायर की तरफ गेंद ओ, ये क्या कर रहे हैं, गेंद के ऊपर निगाह ही नहीं है। एक हाथ से गेंद को पकड़ने की कोशिश आपने की। अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 30 रन स्कोर बोर्ड पर है। 41 रनों का टारगेट है, 11 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। रोहित का ये ओवर, विकेट चाहिए कम बैक करने के लिए मैत्री ग्रुप टीम के लिए। विकेट बहुत जरूरी है इस समय, विकेट से दे तो कम बैक कर सकते। डॉट गेंद भी फेंकनी पड़ेगी। इस बार भी देखिए जड़ में डालने का प्रयास किया था कि नासिर जोटिया, शॉर्ट थर्ड मैन काफी क्लोज है, उसी के बतौर एक सिंगल मिल जाएगा। अभी सिंगल डबल से काम हो सकता है सर। बिल्कुल, बाकी कुछ करने की जरूरत नहीं है। आणि बिहाइंड द कर्टन ज्या मित्रांनी आम्हाला मदत केली ते सर्व मित्र आता आपल्या स्क्रीनवरती आहेत। योगेश मोरेना आपण पाहू शकतो, आणि विक्रम सर थँक्यू सो मच।
नंदावडे साहेब आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर हा एक फटका चांगला चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एक धाव आणि त्याचं रूपांतर आता दुहेरीत देखील झालेलं आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या आकार घेते. धावसंख्या पोहोचली ती 33 ला 1. तो बड़ा शॉट खेलने के कोई मंसूबे नहीं, कोई इरादा नहीं है, सिंगल्स डबल से भी काम हो जाएगा और उसी तरीके से फिलहाल बल्लेबाजी करते हुए निमेश और आकाश। इस बार देखिए जड़ में डाली थी गेंद, जोर से खेलने का प्रयास किया था, फील्डर हो पे तैनात है, एक सिंगल मिल जाएगा, दूसरे की मांग है बिल्कुल मिलेंगे नहीं, लेकिन हर भी कोई भी बल्लेबाज छक्के लगाता है तो हमारे विकास भाई जादव साहब इनकी तरफ से 200 रुपए का हर बल्लेबाज के लिए इनाम रहेगा। 2 रन से आगे कुछ करते हुए टीम 34 रन, अभी भी 7 रन की आवश्यकता। 34 ला 1 स्थिती आहे. षटक क्रमांक 3. बॅटची कळ लागले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. आणि यानंतर होणारा सामना अतिशय महत्वाचा असेल. बाळूमामा बारिया संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. बाळूमामा बारिया संघाचा कॅप्टन आपल्याला लगेच टॉससाठी यायचे. या मधला जो विजेता संघ आणि त्याचाही कॅप्टन लगेच आपण देखील व्यासपीठावरती या. पुढचा सामना 4 षटकांचा असणार आहे. हा थोडासा बदल या ठिकाणी झालाय. उत्तम प्रकारचा झेल देखील टिपला गेलाय. पण उमेश थोडासा उशीर झालाय का? कारण बाण धनुष्यातून निघून गेलाय. बस उशीर तर खूप झालाय, कारण का पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही धावा जमा केले नाहीयेत, त्याचमुळे उशीर झालाय. आणि इथं जर विकेट आले असते ना, कंपॅरिझन आपण पाहू शकता. 31 ला 4 मैत्री ग्रुप आणि या मॅच मध्ये खास पटार 34 ला 2. त्याचा फार मोठा फरक नाहीये, परंतु शेवटचं षटक देखील महत्वाचं होतं. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 7-12 7-12 7-12 कधी कोरा ठेवायचा नसतो. आता हे आकडे थोडेसे उलटे आहेत. 12-7 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अत्यंत महत्वाचा खेळ. 34 ला 2, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पुढचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. सर बॉलिंग ट्रॅक वरती 7 बॉल आणि 12 ची आवश्यकता असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल टाकला, शॉर्ट बॉल होता आणि त्याला फूल केलाय. फूल मांगेगे तो गुलदस्ता दे देंगे, क्वार्टर मांगेगे तो खंबा देंगे, खंबे के साथ मूंग दाल का पैकेट, पानी का बॉटल और भी ग्लास भी देंगे, पर दादा ऐसे छोटे गेंद डालेंगे तो इस तरीके से हम घुमा फिमा पर छक्के लगा देंगे। कमाल का ये शॉट। जीत को सुनिश्चित करने वाला ये बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. इश्तियाक गेंदबाजी करे. सामने बल्लेबाज निमिष. पुढच्या सामन्यासाठी, पुढच्या सामन्याच्या टॉससाठी आपण यायचंय. बाळूमामा वॉरियर्स संघाचा कॅप्टन. बाळूमामा वॉरियर्स संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. किरण मस्कर आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पॅकपुटला गेलाय. खूप चांगला कट केलाय चेंडू पॉइंटच्या दिशेनं. 1 धाव मिळते. 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. हा स्टार ज्यांनी केलाय पलटवार आणि विजयाचा आनंद त्यांना या ठिकाणी निश्चितच मिळेल. अप्रतिम कामगिरी केली. दर्जेदार खेळ त्यांच्याकडनं झालेला आहे. अगदी काही क्षणातच या ठिकाणी पुढचा सामना त्याचा टॉस केला जाईल. उझेरच्या 12, इश्तियाकच्या 7, शहबाजच्या 7, प्रदीप 3. त्यानंतर उत्तर देत असताना आकाश 19. 8 चेंडूमध्ये निमिष नॉट आउट, जिंदाबाद 13 धावा. रोहितच्या 9. महेशला जास्त संधी मिळाली नाहीये. आकाश 1 षटक, 12 धावा, 2 गडी बाद करण्यामध्ये यश. निमिष 1 षटक, अत्यंत महत्वाच्या 4 धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. आपल्याला बघायला मिळतंय पश्चिम खास पठार संघाने हा सामना 8 विकेटने जिंकलेला आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. किरण आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. ओव्हर टू किरण. येस मॅन ऑफ द मॅच आकाश. आकाश, वेलकम आकाश. आणि या